हे पुन्हा माझ्याच बाबतीत का? तर तुम्हाला सांगते, आज श्रुतिकला सर्दी, खोकला आणि थोडा ताप होता म्हणून मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले संध्याकाळून. आणि त्या डॉक्टरांनी चेक केलं, त्याला वाफ दिली, जरा सर्दी होती म्हणून. आणि औषधं घेऊन आम्ही घरी येण्यासाठी निघालोच होतो, तर रस्त्यात आम्हाला पाणीपुरीवाले भैया दिसले. आणि मला इतकी जास्त इच्छा झाली ती पाणीपुरी खायची. मी इथे 3 महिने झाले राहते, पण मी एकदा पण पाणीपुरी खाल्ली नव्हती. आणि मग म्हटलं नाही, आता तर मी खाणारच. खाल्ली एक प्लेट आणि श्रुतिकला जास्त नाही, थोडंसंच दिलं, कारण की त्याला खोकला होता म्हणून. घरी आलेच त्याला औषधं पाजली. आणि इथे मला नजर येत नाही काढायला. आपण एक आई म्हणून आपण आपल्या लेकरांसाठी जेवढं जमेल तेवढं करतच असतो. आणि मग नंतरून हे ना, सकाळचा व्हिडिओ आहे हा, मी पालक साफ करायला घेतली, त्यामध्ये मला पुन्हा आज दिसला किडा. तुम्हाला खरं सांगू, मला समजतच नाही आहे हे काय होते सारखं. त्या दिवशी तो साप, मग गांडूळ घरामध्ये, आणि आज हा किडा दिसला आहे पालकमध्ये. मला तर आता खरंच असं वाटायला लागलं आहे की हे किडे आहेत ना, माझ्या घराचा पत्ता विचारून विचारून माझ्या घरामध्ये शिरत आहेत की काय. असंच वाटतंय मला तर. मग तुम्हाला सांगते, मला खूप भीती वाटते खरं सांगते. मग पालकाच्या आतमध्ये जाऊन बसला होता तो किडा. मी त्याला ना असा पहिले हाताने बघत होते, मला खूप भीती वाटत होती की तो माझ्या अंगावर बिंगावर तर नाही उडायचा. म्हणून मी घेतला एक चाकू आणि पालकला थोडंसं साईडला केला. आणि बघते तर मस्त महाराज आतमध्ये बसले होते. बघू शकताय तुम्ही. मग मी एक पेपर घेतला आणि त्या पेपरावर हळूच त्याला ना ठेवलं. आणि तो ना जिवंत होता, तर मला त्याला अजिबात मारायची इच्छा होत नव्हती. मग मी त्याला बाहेर सोडून आलते. आणि आज मला ना माझ्या मम्मी जशी पालक डाळ बनवते ना, शेंगदाणे वगैरे टाकून, सेम मला ना तशीच खायची इच्छा झाली. मस्त डाळ, शेंगदाणे असं पालकमध्ये टाकून सर्व असं नाही का, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले, पालक आणि काय डाळ टाकली, पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि मस्त झाकण लावलं. आणि ती शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिली गॅसवर. आणि तुम्हाला त्या ह्याची लिंक हवी असेल तर कमेंट करा, मी पाठवते. मस्त बघा पालक डाळ बनवली, खूप टेस्टी झाली ती पालक डाळ. मस्त ताट वाढून घेतलं इथं, भात आणि पालक डाळ. मस्त आम्ही दोघं पण छान जेवण वगैरे केलं. आणि आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला पण असे किडे वगैरे दिसतात का भाजी साफ करताना? तर आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.